तर जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी प्रमोद आणि बंटी. स्ट्रायकर एंडला प्रमोद, नॉन स्ट्रायकर एंडला बंटी आणि गोलंदाजीसाठी P1चं पहिलं षटक दशरथ. 4 ओव्हरची मॅच आहे. ही मॅच 4 षटकांची राहील, याची दक्षता घ्या. आणि सेकंड मॅच ही 3 षटकांची राहील, आयोजकांच्या माध्यमातून कळवण्यात येते. ही मॅच 4 षटकांची आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल आणि त्यानंतर 3 षटक विदाउट पॉवर प्ले. खूप चांगली क्रीडा स्पर्धा जगदंबा प्रतिष्ठान घनसोली आयोजित भैरवनाथ चषक 2025. पहिलं षटक दशरथ यांचं. प्रमोदसाठी पहिला बॉल या स्पर्धेतला. लोअर फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवले, इरादे केले स्पष्ट. अगदी या स्वॅग ने केलंय. षटकाराने स्वागत. आओ स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत. 6 धावांनी मात्र खाता अकाउंट श्री गणेशा केलाय. 6 धावा येत आहेत आणि 6 धावांनी श्री गणेशा झालाय. अर्थातच टीम पसरणी या संघाचा. पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार, षटकार ठोकलाय दशरथच्या विरोधात. 6 धावा येत असताना मात्र पाहायला मिळाल्यात. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती अगदी एलिव्हेशन प्राप्त झालं. अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन पूर्ण करणारा हा षटकार जरूर पाहायला मिळाला. या बॉलवरती मात्र कमबॅक होईल का, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धाबा जवळण्याचं काम हा बॅटर करतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने. बॉल अगदी गुदगुल्या करत बॉल निघून जातोय. अगदी लॉंग ऑन रिजन पूर्ण करणारा हा आलाय. अगदी AK-47 मधून जशी गोळी निघावी तसा बॉल अगदी निघून गेला. डिशुम डिशुम बॉल सीमा पार. मिळतील धाबा 4. येतोय चौकार. अगदी पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र हा चौकार. अगदी मनगटाचा वापर केला, खोदून काढला हा फटका. चौकार येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवरती अगदी मोठे प्रहार चढवलेत दशरथच्या विरोधात, परंतु दशरथ यांचं कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. पॉवर प्लेचा फायदा घेतोय प्रमोद आणि त्याला तेच करायचं आहे. कुठेतरी प्रमोद आक्रमक होत असताना, परंतु यावेळेस सेफ डिफेन्स, अगदी चांगला सन्मान दिलाय. कारण 2 बॉल आक्रमण केलंय, 3ऱ्या बॉलवरती सन्मान दिलाय. एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, संयमाचं क्रिकेट मात्र जरूर पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॅटला ब्रश झालाय चेंडू. अगदी आपण जर पाहायला गेलं तर तटीय सर्कलच्या आतमध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. जिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर सिंगल आले. सिंगलच्या पद्धतीने धावफलक 11 या धावसंख्येवरती. यावेळेस मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का लागतोय. बंटी बॅक टू दी डगआउट जात असताना मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं पतन. दशरथने मात्र अगदी विकेट घेतलीये. फलंदाज बाद होतोय. अगदी आपण पाहायला गेलं तर पहिली विकेट मिळवली आहे दशरथने. कौतुकास्पद खेळी मात्र पाहायला मिळाली. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये अजय आलाय, अनुज आलाय.
पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 12. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम पसरणी या संघाचा स्कोर अगदी पाहतोय आपण. परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर प्रमोदची बॅटिंग चांगली राहिली. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम आपल्या संघाकडनं मात्र पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल गोलंदाज अगदी आपण पाहायला मिळाला तर गोलंदाज रोहित आलाय दुसऱ्या षटकामध्ये. हलक्या मात्र फ्लिप करण्याचा प्रयत्न, अगदी गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न आहे. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का, परंतु थांबवलंय. अगदी सेन्सिबल क्रिकेट. प्रमोद अगदी मुरलेला हा खेळाडू आहे क्रिकेटमध्ये. दुसऱ्या धाब्यासाठी मात्र थांबवलं, कारण रनआउट देखील होऊ शकला असता. त्याने अनुजला सांगितलं की तू थांब, जास्त घाई करण्याची गरज नाही. एकदा अगदी आपण जर पाहायला गेलं तर ड्राईव्ह जरूर केलाय कव्हर रिजन मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट देणारा प्रमोद यांच्या बॅट मधून एक दमदार चौकार मात्र पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना बॅकफुट पंच अगदी ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. अगदी क्षेत्ररक्षकाला बीट करून सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र हा चौकार नक्कीच लगावताना मात्र पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेला, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, परंतु आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. सिंगलच येईल या बॉल वरती. सिंगलने धाव फलक मात्र पुढे सरसवेल जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन स्कोर कार्ड मात्र टीम पसरणी या संघाचा स्कोर अगदी आपण पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये अगदी पाहायला गेलं तर चांगलं क्रिकेट जरूर पाहायला मिळतंय. अगदी बॅकफुटला जात असताना सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पंच केलाय आणि एक धाव जरूर घेतली. अनुजच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होईल. आता पुन्हा एकदा स्ट्राइक प्रमोद कडे मात्र राहील. रोहितचा पुढचा बॉल प्रमोद यांच्यासाठी. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. ड्राईव्ह तर केलाय, गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, दोन क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय अगदी समोरच्या दिशेला. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय भैरवनाथ चषक चौकार. अगदी दोन क्षेत्ररक्षक आले, अडवण्याचा प्रयत्न कमी पडला आणि तिथे 4 धावांची हमी मात्र तिथे प्राप्त करत असताना प्रमोद चौकार येतोय. क्षेत्ररक्षकाचे अगदी आपण जर पाहायला गेलं तर अपुरे पडतायत. बॉल अडवण्यामध्ये यश प्राप्त झालं नाहीये. अगदी रोहितच्या विरोधात 2 चौकार प्रमोदच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आतापर्यंत चांगली बॅटिंग लाईन राहिली आहे, परंतु या प्रमोदला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. रोहित कमबॅक करून देईल का या बॉल वरती, तितकंच महत्वाचं असेल. समोरच्या दिशेला बॅकफुट पंच केलाय. अगदी पॉइंटला बॉल थांबत नाहीये. आणखीन एक येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. प्रमोद काय बॅटिंग लाईन राहिली आहे. अप्रतिम फलंदाजी प्रमोदच्या बॅट मधून होत असताना मात्र पाहायला मिळते. दुसरं षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 27. आपण जर पाहायला गेलं तर प्रमोद अप्रतिम बॅटिंग लाईन राहिली आहे आणि प्रमोदच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 8 चेंडू त्याने फेस केले. 24 धावांवरती खेळतोय. तिथे 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. अप्रतिम बॅटिंग. काय बॅटिंग लाईन राहिली आहे. तिसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाज मात्र वापरला जातोय. बघावं लागेल आता. टीम मीटिंग घेतली गेली आणि टीम मीटिंग बोलवले जरूर गेले, कारण या जोडीला कुठेतरी थांबवणं महत्वाचं असेल. ही जोडी फोडणं कुठेतरी महत्वाचं असेल. प्रमोदला थांबवणं गरजेचं असेल आणि त्यासाठी मात्र ही टीम मीटिंग बोलवले. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका. रोहित तुपे आलाय आता. मगाशी देखील रोहित, सगळे रोहितच आहेत. रोहित तुपे, आधीचा देखील रोहित तुपे होता, हा देखील रोहित तुपे. एक भारतीय संघामध्ये कॅप्टन रोहित शर्मा आहे, इथे रोहित तुपे आहे. परंतु या रोहितला, मागील रोहितला यश प्राप्त झालं नाही विकेट घेण्यामध्ये, परंतु या रोहितला मात्र यश मिळेल का.
कारण ही जोडी कुठेतरी थांबवणं महत्वाचं. पुढचा बॉल ऑन साइडला जरूर वळवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल परत येतात वेगाने आणि एक धाव इथे सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. अर्जुनचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण अर्जुनने जर पाहायला गेलं तर प्रमोद आक्रमक होतोय, चांगले फटके त्याच्या बॅटमधून येतात. त्याने तेच केलं, स्ट्राईक रोटेट केली आणि प्रमोदला स्ट्राईकवर आणलं. सेन्सिबल क्रिकेट. रोहित तुपे यांचा पुढचा बॉल प्रमोद साठी. प्रमोद गायकवाड मान फॉर्म पसरणी. ओहो, मोठ्या फटक्यासाठी गेले होते, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चकवलंय. फसवा बॉल मात्र पाहायला मिळालाय. याच साठी ओळखला जातो रोहित तुपे. इथे कमबॅक झालाय तर कुठेतरी आत्मविश्वास रोहितचा वाढलाय, कारण त्याला माहिती आहे ही धावसंख्या कुठेतरी विकेट नाही आली तरी धावसंख्येला आळा घालणं कुठेतरी महत्वाचं आहे. ही धावसंख्या थांबवणं गरजेचं आहे. आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती लागल्यात. लोअर फुलटॉस बॉल अगदी टप्पा पुढे ठेवला होता. ओव्हर पिच होता, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळते, परंतु 2 धाव घेण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश येत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा प्राप्त होत आहेत. या बॉलवरती 2 धावा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30. या धावसंख्येवरती 30. 30 धावा धावफलकावरती लागतात. तिसरं षटक रोहित तुपे यांचं मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी राहिली. ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, त्याच्या डोक्यावरून एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल थांबणार नाहीये. येतोय प्रमोद यांच्या बॅट मधून. प्रमोद यांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार स्ट्रोक. भैरवनाथ चषक चौकार. कसला नो दिला? ओव्हर स्टेपिंगचा नो आहे बहुतेक. नो प्लस चौकार. डेड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा सज्ज होईल रोहित तुपे गोलंदाजी ट्रॅक वरती. नो प्लस हा चौकार म्हणजे 5 धावा. टीमची धावसंख्या 35. फ्री हिटचा बॉल आहे प्रमोद यांच्यासाठी. चांगली बॅटिंग लाईन राहिली. 3 हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव, खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. तोडलंय फोडलंय, सगळ्यांना मागे सोडलंय आणि प्रमोद तेच सांगतोय, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. मैं झुकेगा नाही साला, मैं ठोकेगा. ठोकलाय. आणखीन एक फ्री हिटच्या बॉलवरती आक्रमण चढवलं, थांबत नाहीये. आता आपण जर पाहायला गेलं तर 5 षटकार आणि 4 चौकार आणि 2 षटकार आलेत. 36 धावांवरती खेळतोय. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 41. चला आयोजक बॉल द्यायचे, जुना बॉल द्यायचा आहे. बॉल किती झालेत? 3 बॉलचा खेळ झालाय. तो बॉल काउंट होतो. 4 बॉल. थँक्यू सो मच. गुणलेखक आमचे नवीन आहेत, थोडं समजून घ्या. ओहो, यावेळेस मात्र बॅकफूट पंच मात्र केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा प्रमोदच्या बॅटमध्ये येतात. आता टीमच्या खात्यामध्ये देखील धावा ऍड होत आहेत. टीमची धाव संख्या 43. 43 धावा. वैयक्तिक 38 धावांवरती प्रमोद खेळतोय. काय बॅटिंग लाईन राहिली आहे. कुठल्याही गोलंदाजाला लोअर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे, अडवण्याचा प्रयत्न तितका चांगला पाहायला मिळाला. आणखीन एक 2 धावा ऍड होत आहेत धाव फलकावरती.
तिसरा धावेचा प्रयत्न होता परंतु थांबवलाय आणि 2 धावा घेण्यामध्ये यश आलंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 45 आणि प्रमोदची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. वैयक्तिक 40 धावांवरती खेळतोय. अर्धशतकासाठी अजूनही 10 धावांची गरज. 3 षटक समाप्त. 3 षटकानंतर टीमची धावसंख्या 45 ला 1. टीम पसरणी संघाचा स्कोर आपण बघतोय. आता येणारे 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉल मध्ये अर्धशतक कंप्लीट होईल की नाही याच्याकडे पसरणी टीमचं लक्ष आहे आणि अर्धशतक व्हावं त्यांना देखील वाटतंय. 12वा खेळाडू देखील म्हणतोय की अर्धशतक व्हावं परंतु गोलंदाज अगदी वापरला जातोय शेवटच्या अंतिम षटकामध्ये. संकेत आलाय. संकेत मात्र या मॅच मध्ये विकेट प्रस्थापित करून देईल का आपल्या संघाला कारण टीमची धाव संख्या मात्र जवळ अगदी पाहायला गेले तर 45. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस पसरणी संघाचा मात्र पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये हायेस्ट उच्चांक गाठणारा हा स्कोर मात्र पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल थांबत नाहीये. बॉल अगदी निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा मात्र काय येईल. यस पंच सांगतायत हा षटकार आहे. 6 धावा आल्यात. अनुजच्या बॅट मधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला. अर्धशतक कंप्लीट होतं आता टीमचं प्रमोदचं नाही. 51 धावा धावफलकावरती लागतात. संकेत वरती देखील आक्रमण चढवलंय. हाफ ट्रॅकर बॉल बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केली अनुजने. एक षटकार ढोकून कारण प्रमोदला स्ट्राइक वरती आणण्याचा मानस आहे. नवीन बॅटर नितीन जात असताना इनेट नंबर 4 मध्ये. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये अर्धशतक कंप्लीट होईल का. संकेत मात्र प्रमोद यांची विकेट प्राप्त करेल. प्रमोदला थांबवेल का येणाऱ्या 4 बॉल वरती बघूयात. हाफ ट्रॅकर बॉल अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती जरूर ऍड होईल. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा जरूर दिला गेलाय. बाउन्सरचा इशारा. अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल. बाउन्सर जरूर हाताळलाय. 52. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये 1 धाव. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 53. 53 या आकड्यावरती. 41 धावा झाल्या 41. 41 धावांवरती वैयक्तिक 41 धावांची बारदार खेळी प्रमोदच्या बॅट मधून. अजूनही आपण पाहायला गेलं तर 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल वरती आपण जर पाहायला गेलं तर मोठे प्रहार येतील का, मोठे फटके येतील का. परंतु कमालीची गोलंदाजी या बॉल वरती मात्र मिस टायमिंग स्ट्रोक खेळून बसलेत. बॉल तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत त्याच्या आवाक्या बाहेर. अरे बघतोच काय रागाने. षटकार ठोकलाय वागाने. 6 धावा येत आहेत. षटकार आलाय आणि षटकाराने मात्र टीमच्या खात्यामध्ये 6 धावा ऍड होत आहेत. प्रमोदच्या खात्यामध्ये 6 धावा ऍड होत आहेत आणि त्याची धावसंख्या मात्र पाहायला गेली तर 47 धावांवर 47 धावांवरती मात्र तो खेळतोय. आता येणारे 2 बॉल शिल्लक. 2 बॉल वरती मात्र अर्धशतक कंप्लीट होईल का. या भैरवनाथ चषकामध्ये पहिलं अर्धशतक की विकेट येईल. हो हो चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. कमबॅक केलाय संकेतने. यासाठी मात्र शेवटचं षटक दिलंय. एक मोठा प्रहार आला. तू षटकार मारू शकतोस तर मी देखील चांगला बॉल तुझ्यासाठी हाताळू शकतो हे मात्र संकेतने दाखवून दिलंय. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल या इनिंग मधला.
शेवटचा बॉल होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू गोषंकी क्षेत्रामध्ये एक धाव आली. सिंगलने मात्र टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 60 या आकड्यावरती. परंतु एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 18 बॉल 48 धावांची बहारदार खेळी. तिथे मात्र पाहायला गेलं तर 5 चौकार 3 षटकार. अप्रतिम बॅटिंग लाईन प्रमोद गायकवाड यांची पाहायला मिळाली. अर्धशतकापासून 2 धावाने अपुरं राहिलं, परंतु हरकत नाही. चांगली बॅटिंग तुझ्या बॅट मधून मात्र पाहायला मिळाली. अप्रतिम बॅटिंग लाईन. लक्ष मोठा आहे, मोठ्या लक्ष्याचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. अर्थातच टीम वासोळे येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायचे 61 धावा. स्ट्रायकर एंडला मात्र आपण सलामीची जोडी अगदी पाहायला गेली तर 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी महादेव आणि नॉन स्ट्रायकर एंडला विजय आला. आणि गोलंदाजीसाठी मात्र पहिल्याच बॉल वरती अगदी आपण जर पाहायला गेला तर 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप केलाय. अगदी समोरच्या दिशेने मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. वॉट अ झेल, अफलातून झेल,
अप्रतिम कॅच, धावत पळत आला आणि त्याने सूरज होता. अप्रतिम झेल, व्हॉट अ इफेक्ट. काय झेल पकडलाय. पहिल्या विकेट फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय. महादेवला मात्र बागारी जावं लागेल. नवीन बॅटर विकास आलाय. हो, इथे बॅटला ब्रश होऊन चेंडू अगदी अंपायर डिक्लेअर आहे ना? नाहीये. ओहो, इथे ऑन साइडला मोठा प्रहार चढवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. फेकी केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. वेगाने ही धाव कंप्लीट होते. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 3 या आकड्यावरती. हो, आणखीन एक चांगला बॉल हाताळलाय. प्रभूच्या माध्यमातून डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. हो, आणखीन एक चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. वासोळे संघ जाऊन पोहोचतोय 3 या आकड्यावरती. लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉल मध्ये अजून 58 धावांची गरज आहे. येणारे 18 बॉल आणि अजूनही 58 धावांची गरज. राजीव आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक. महादेव वरती नजरा असतील. ओहो, इथे महादेव व्हॉट अ स्ट्रोक. डीमार्टच्या दिशेने ठोकलाय. एक मोठा प्रहार, एक कडाडा प्रहार केलाय. महादेव यांच्या बॅट मधून एक मोठा तडाखा. षटकार. आदित्यदादा चोरगे यांच्या माध्यमातून श्रीमंत पेशवाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक महादेव यांच्यासाठी. पुढचा बॉल. महादेव वरती नजरा असतील कारण महादेव जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. बेट करून सह विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती. गौरव देखील आज मॅच बघण्यासाठी आलाय. गौरव, वेलकम. तुझं स्वागत आहे या मॅच साठी.
अभिनेतांचे सुपुत्र आहेत, तो देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालाय. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय आर पार सीमा पार, मिळतील धावा 6. येतोय तो भैरवनाथ चषक षटकार. आणखीन एक षटकार आला. हॅट्रिकचे 3 षटकार मारले तर 1000 रुपये एक किशोर दादा यांच्याकडनं. हॅट्रिकचे 3 षटकार ठोकले तर 1001 किशोर दादा यांच्याकडनं. ओहो, आणखीन एक मोठा प्रहार चढवला. ओहो, अप्रतिम स्ट्रोक. आणखीन एक आलाय. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. षटकार आलाय, सलगचे 2 आलेत. एक बॉल शेवटचा शिल्लक आहे आणि जर आणखीन एक षटकार आला, हॅट्रिकचा 3रा आला तर 1000 रुपये एक किशोर दादा यांच्याकडनं. सावळा भाऊ बल्लार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आपलं स्वागत आहे. हो, आणखीन एक हॅट्रिकचा 3रा. काय फटका सजवलाय. हॅट्रिकचे 3 षटकार ठोकलेत या स्पर्धेमध्ये. अप्रतिम, काय अप्रतिम बॅटिंग लाईन राहिले. किशोर दादा, 1000 रुपयाचं पारितोषिक तुमच्या माध्यमातून आहे आणि सलगचे 3 आलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 27 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल 34 धावांची गरज. जोपर्यंत महादेव आहे, देवो कोय देव महादेव, परंतु आज या मॅच मध्ये वासोळे गावचा देव महादेव मात्र रंगात आणि ढंगात देत असताना मात्र पाहायला मिळतोय. कारण त्याच्या बॅट मधून षटकाराची बोली भाषा अगदी 6चाच पाडा त्याला शिकवलाय. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18. 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. आता विकासला करावं लागेल एकच की त्याला स्ट्राईक द्यायची आहे. कारण 12 बॉल 34 करायचे असतील ना तर स्ट्राईक महादेवला द्यायची आहे. परंतु गोलंदाजी मध्ये 3रं षटक मात्र घेऊन मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. प्रतीक आलाय. 12 चेंडू 34 ची गरज, परंतु विकास स्ट्राईक एंड एंडला. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. बॉल अगदी चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव येईल, सिंगल प्राप्त होईल आणि पसरणी संघ देखील हेच सांगत असेल, सिंगल डबल आली तरी हरकत नाही, परंतु मोठ्या फटक्यापासून आपण वंचित ठेवायचंय. विकेट तर मिळवायचीच आहे, परंतु सिंगल डबल आली तरी हरकत नाहीये. मोठा फटका येऊ द्यायचा नाहीये. समोरच्या दिशेला मोठा प्रहार चढवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याला बीट करून त्याच्या हातातून बॉल निसटलाय. बॉल अगदी चाललाय. लॉंग ऑफ रिझन पूर्ण करणारा हा आलाय. 1 टप्पा घेत चौकार. 37 तुपे यांच्याकडनं महादेवने मात्र मॅच जिंकून दिली तर 500 रुपयाचं पारितोषिक. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल तर हवेत आहे.
बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, जिथे एक धाव मात्र मिळेल. हो, मोठ्या फटक्यासाठी गेले क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत जात आहेत, परंतु आवाक्या बाहेर बॉल निसटलाय. एक टप्पा घेत बॉल सीमा पार, मिळतील धावा 4. येतोय भैरवनाथ चषक, चौकार. आठ बॉल 24. मॅच आता खुली झाली आहे. वासुडे टीम कडनं अतिदटीची मॅच. लक्ष 61 धावांचं मात्र पाहायला मिळालं, परंतु दोन्ही बॅटर विकास आपल्या संघाचा विकास करतोय, तर दुसऱ्या बाजूने महादेव. आपण पाहायला गेलं तर प्रतीक वरती हल्ले चढवलेत, कुठल्याही गोलंदाजाला सोडलेलं नाहीये. ओहो, आणखीन एक मोठा तडाखा. सरळ डाऊन दी ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास. क्लिअर केलाय 6 धावांसाठी भैरवनाथ चषक. षटकार. एका बाजूने विकास तर दुसऱ्या बाजूने महादेव. दोन्ही जोडी अगदी ताबडतोड, छप्पर तोड. षटकार चौकाराची आतिषबाजी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 या आकड्यावरती. आता 7 बॉल 18 ची गरज. व्हॉट अ मॅच. शफल झालाय, बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव. शेवटच्या बॉल वरती सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक 44. येणारे 6 बॉल 17 ची गरज. आता स्ट्राइक महादेवकडे असेल, परंतु आता जमेची बाजू टीम पसरणी संघाची असेल, कारण महत्वाचं जबाबदारीचं षटक कोण हाताळेल. टीम मीटिंग तर घेतली, टीम मीटिंग बोलवली आहे. 6 बॉल 17 ची गरज आहे. 6 चेंडू 17 ची गरज. चला, जास्त वेळ खर्च करू नका, टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. अजून बऱ्याच मॅचेस आहेत. अप्रतिम मॅच राहिले. लक्ष मोठं होतं. मोठ्या लक्ष्याचा पाठला करत असताना टीम वासुळे टीम कडनं विकास आणि महादेव काय बॅटिंग राहिले. या जोडीला फोडण्यामध्ये कुठल्याही गोलंदाजाला यश आलं नाहीये, परंतु आता टीम मीटिंग बोलवली आहे. या टीम मीटिंग मध्ये आता कुठला गोलंदाज वापरला जाईल अंतिम षटकामध्ये, कारण जबाबदारी सोपवण्यासाठी मात्र हा गोलंदाज जरूर वापरला जातोय. अनुज आलाय. बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स राहिला नाहीये, परंतु गोलंदाजी मध्ये जबाबदारी मात्र स्वीकारले. शेवटचं अंतिम षटक. 6 बॉल 17 ची गरज. स्ट्राइक एंडला महादेव. महादेव वरती नजरा असतील आपल्या संघाच्या. सलगचे 3 हॅट्रिक षटकार त्याने ठोकलेत, परंतु आता परीक्षा आहे त्याची, कारण संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. परंतु कडवं आव्हान त्याच्या समोर. आता अनुज आलाय. टीम पसरणी संघाकडनं शेवटचं अंतिम षटक घेऊन अतितटीची मॅच, अतितटीची लढत या भैरवनाथ चषकामध्ये या दोन टीम मध्ये बिग बॅटल रंगलाय. 6 बॉल 17 ची गरज. अनुज निघालाय महादेव साडी. हो अनुज आलाय. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत आणि आपण जर पाहायला गेलं तर अनुजच्या पहिल्याच बॉल वरती आता हा 4था आलाय. सलगचा 4था षटकार ठोकलाय. काय बॅटिंग राहिली आहे. 31 धावांवरती. सलगचा 4था आलाय. चला टीम कुसगाव टीम आपण तयार राहायचंय टॉस साठी. यानंतर तुमची मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच असेल आणि विजेता संघ आणि त्याच्याबरोबर कुसगाव टीम खेळेल. विनिंग मिनिंग विजेता संघ या 2 संघांमध्ये जो विजेता होईल तो मात्र कुसगाव संघाशी 2 हात करेल. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 11 ची गरज.
5 बॉल 11ची गरज. ऑन साइडला वळवलाय, मिड ऑन तैनात आहे, तिथे थांबवलंय विकासला, चांगला स्टॉप केलाय. ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव कंप्लीट होईल का? स्ट्राइक तर महादेवला हवी आहे आणि तेच केलंय. एकच धाव. तीन चेंडू 10ची गरज. महादेव वरती लक्ष आहे टीम वासुळे टीमचं, तर दुसऱ्या बाजूला अनुज वरती लक्ष आहे टीम पसरणी संघाचं. काही इम्पॉर्टंट मॅच आहे, अतितटीची लढत पाहायला मिळते. 50-50 सामना अजूनही दोन्ही संघाकडनं पाहायला मिळतोय. एका बाजूने प्रमोद बॅटिंग चांगली पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये महादेव देखील कमी नाहीये, हे आपल्या संघासाठी दाखवून देतोय. हो हो, चांगला बॉल, चांगला बॉल, सिंगल आली आहे फक्त. एकच धाव. आता 2 बॉल करायचे आहेत, 9 धावा. 2 चेंडू 9ची गरज, म्हणजे 1 षटकार किंवा 2 षटकार देखील चालू शकतात. हा बॉल महत्वाचा आहे या मॅच मध्ये. हा बॉल अगदी 5000 रुपयाचा असेल. ऑन साइडला वळवलाय, बॉल तर हवेत आहे. कशाला पळतोयस दूर, कशाला पळतोयस दूर, कारण महादेवच्या बॅट मधून आलाय दूर. बॉल चाललाय खूप दूर, खूप दूर, खूप दूर. षटकार आलाय, 6 धावा आल्यात. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. भैरवनाथ चषक 2025 चित्त थरारक असा हा सामना मात्र पाहायला मिळतोय. आता येणारे 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायचे 3 धावा. एका बाजूला महादेव तर दुसऱ्या बाजूला अनुज. पसरणी की वासोळे, वासोळी की पसरणी, आणि आता काय घडेल? 1 बॉल 3ची गरज. अरे विचार काय करतोयस, करून दाखव. वेळ निघून जाईल हातातून, तिला आत्मविश्वासाने दडपून दाखव. ठेवलाय विश्वास संघाने, हा सामना मात्र तू जिंकून दाखव. 1 चेंडू 3ची गरज. अफलातून बॉल, अप्रतिम बॉल. निराश, हताश झालाय महादेव. काय गोलंदाजी, कडवं आव्हान अनुजचं होतं. अनुजने करून दाखवलं. तो आला, तो परत आला आणि त्याने करून दाखवलं आपल्या संघासाठी. काय गोलंदाजी, शेवटचं अंतिम षटक. जबाबदारी अंगावरती घेतली होती, ती जबाबदारी स्वीकारली, परंतु बॅटिंग आवडली असेल तर एक जोरदार